वादळी वारा, अवकाळी पाऊस व काल रात्री झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यासमोर आता नवच संकट उभं राहिले। आता मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव परिसरात आहे। आपण या ठिकाणी बघतोय हे सगळं गव्हाचं पीक होतं, मात्र काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण गहू जो आहे तो आता भुईसपाट झाल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर या शेतकऱ्याचा 2 एकरवर या ठिकाणी गहू होता, मात्र 2 एकरवरील सगळं दृश्य असंच आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। अपवाद वगळता गव्हाचं एकही झाड या ठिकाणी उभं नाही। खरं तर गेली 4 महिने झाले तर शेतकऱ्यांनी मोठा खर्च यावर केला होता आणि पुढील 10 ते 15 दिवस हा गहू जो आहे तो काढणीला आला असता, मात्र असं सगळं असताना निसर्गाच्या संकटामुळे आता शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हे शेतकरी हा गहू उभा करण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो प्रयत्नसुद्धा या ठिकाणी अयशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतो। कारण हा सगळा गहू जो आहे तो आता जमीनदोस्त झाला आहे, कारण की वादळी वारा व अवकाळी पावसामुळे हे सगळं संकट शेतकऱ्यासमोर या ठिकाणी ओढवलेलं पाहायला मिळतं। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना जे आहे ते काल याचा फटका बसला आहे। खरं तर रब्बीत सुद्धा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता खरीपातून 4 पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती। असं सगळं असताना या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे? मोठ्या प्रमाणात गव्हाचं नुकसान झाले। हो, नमस्कार. माझं नाव कल्याण कडू पाटील नरोडे, शिल्लेगाव, गंगापूर तालुक्यातून। या ठिकाणी साहेब 2 दिवसापासून दररोज संध्याकाळी 1.5 तास पाऊस पडू लागला। या गव्हाचं पीक आम्ही 2 एकरावर गव्हाचं पीक उभा केलं। या गव्हाच्या पिकाच्या मध्ये आमचा 40-45 हजार रुपये खर्च झाला साहेब। आणि उद्याकडं ह्या गव्हाच्या भरोश्यावर आम्ही जे लग्न कार्य पाहुण्याचे किंवा आमचे घरचे त्या ठिकाणी ह्या गव्हाच्या उत्पन्नावर आमचं पुढचं धोरण ठरलं होतं। पण आज ह्या 1 तासाच्या आसमानी संकटानं आमचं सगळं स्वप्न या ठिकाणी धुळीत मिळून टाकलं। आम्हाला प्रशासनाकडून, शासनाकडून काहीतरी मदत व्हावी अशी मी अपेक्षा करतो। आपण बघतोय हे मोठं नुकसान या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांचा कंठ या ठिकाणी दाटून आलाय हे सगळं सांगताना दुसरे शेतकरी आहेत। काय सांगाल, काय नाव आहे? अशा पद्धतीनं अजून काय नुकसान झालं शेतकऱ्याचं? माझं नाव सचिन कैलास नरोडे। तर नुकसान म्हणजे गावाचं तर बघताच आहे तुम्ही, 2-2, 3-3, 4-4 एकरचे प्लॉट शेतकऱ्यांचे, म्हणजे संपूर्ण कोणत्या पण क्षेत्रामध्ये जा तुम्ही, पूर्ण गहू जमीनदोस्त झालेले आहे। आणि जी मक्का आहे शेतकऱ्यांनी, समजा पानकळ्यामध्ये जी मक्का जी पडली होती, जे नुकसान झालं होतं, ते सावरता शेतकऱ्यांनी दुसरं पीक उभं केलं आणि ते पण आज जमीनदोस्त झालेलं आहे। आता माझी स्वतःची 4 एकर मक्का आहे, एक पण ताट उभं नाही आहे। आता 15 दिवसांनी ती हार्वेस्टिंगला आली असती। आता म्हणजे सोंगायला सुद्धा परवडणार नाही अशी कंडिशन झालेली आहे। आणि 3 एकर गहू माझा असाच पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। म्हणजे नुकसानी खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, त्याची काही नुकसान भरपाई मिळाली का? त्याची नुकसान भरपाई म्हणजे काही लोकांना मिळालेली आहे आणि काही लोक वंचित राहिलेले त्या नुकसानीपासून। बरं, म्हणजे 50% लोकांना मिळालेली आहे आणि 50% लोक वंचित राहिलेले त्याच्यापासून। आणि त्याच्यात आता हे नुकसान, आता काय मागणी सरकार? आता मागणी एकच आहे की पंचनामे लवकर करून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। हेक्टरी एकरी काय जी मदत होईल ती मदत त्यांच्याकडून झाली पाहिजे। निश्चित आपण बघतो हे सिल्लेगाव परिसरातील शेतकरी होते ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झाले। खरे तर खरीपातलं सुद्धा नुकसानाची अजून भरपाई मिळाली नाही। असं असताना रब्बीतील हे सगळं मोठं नुकसान आपल्याला म्हणावं लागेल। आणि आता जे आहे ते शेतकऱ्याकडून जे आहे ते नुकसान भरपाईची मागणी यावर होताना पाहायला मिळते। लवकर पंचनामे करावेत अशी सुद्धा मागणी आता शेतकऱ्यांनी केली। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लेगाव, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।